मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर सडकून टीका केली आहे। उद्धव ठाकरे यांच्या भाषणामध्ये विकासाचा एकही मुद्दा नव्हता। याच मुद्द्यावरून फडणवीसांनी ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे। उद्धव ठाकरेंचे आभार मानतो की त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले, कारण ते विकासावर बोलले असते तर त्यांना 1000 रुपये देणार होतो। याचा पुनरुच्चार करत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला। तसेच ठाकरेंचं कालचं भाषण नव्हतं तर स्वगत होतं असा टोलाही त्यांनी लगावलाय। दरम्यान उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणावरून मुख्यमंत्र्यांनी टीकास्त्र सोडले। उद्धव ठाकरे यांचे आभार मानेन की उद्धव ठाकरेजींनी माझे 1000 रुपये वाचवले। त्यांनी नेहमीच्या पद्धतीने लोकांच्या संदर्भात, विकासाच्या संदर्भात, लोककल्याण कसं करणार, राज्याला पुढे कसं नेणार, बीएमसीला पुढे कसं नेणार याबद्दल अवाक्षरही न काढता मी जे बोललो ते सत्य करून दाखवलं आणि माझे 1000 रुपये वाचवले, त्याबद्दल आभार। एखादा व्यक्ती निराश झाला, तो फ्रस्ट्रेट झाला की तो अदवा तदवा बोलत असतो। जे सूज्ञ लोक असतात त्यांनी त्याच्याकडे फार लक्ष द्यायचं नसतं, त्याची मानसिकता समजून घ्यायची असते आणि त्याला सोडून द्यायचं असतं। तर मुंबईतील नेस्कोचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा पार पडला। यावेळी माजी मंत्री रामदास कदम यांनी आपल्या भाषणामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाविषयी धक्कादायक दावे केलेत। त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यानंतरही 2 दिवस त्यांचा मृतदेह मातोश्रीवर का ठेवला होता असा थेट सवाल कदमांनी उपस्थित केलाय। तसेच त्यांच्या हातांचे ठसे घेण्यासाठी बाळासाहेबांचा मृतदेह मातोश्रीवर ठेवण्यात आला होता असा सनसनाटी आरोप देखील कदम यांनी केलाय। तसेच मी त्या काळामध्ये 8 दिवस मातोश्रीच्या वाकड्यावर झोपलेलो होतो, मला सगळं कळत होतं, पण हे सारं कशासाठी करण्यात आलं असा सवालही त्यांनी उपस्थित केला। दरम्यान कदमांच्या आरोपांमुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। शिवसेना प्रमुखांच्यावरती उपचार करणारे डॉक्टर आहेत, आज त्या डॉक्टरांना विचारून घ्या, डॉक्टर पगारांना विचारून घ्या। 2 दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी का ठेवली होती उद्धवजींनी? तुम्ही काय अंतर्गत चाललं होतं तुमचं? आम्ही खाली बसलो होतो 8 दिवस, आम्ही मातोश्रीच्या बाकड्यावर मी झोपलोय 8 दिवस मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलोय। सगळं कळत होतं, पण हे सगळं कशासाठी? कोणतरी सांगितलं बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले होते, ठसे। मग ठसे कशासाठी घेतले होते? काय नेमकं होतं? सगळी चर्चा चालली होती तिथे मातोश्रीमध्ये। आम्ही मातोश्रीवरती होतो, बाळासाहेबांच्या पूर्ण आजारपणामध्ये आम्ही तिथे होतो, शेवटपर्यंत होतो, आम्हाला माहिती आहे। आता यांच्या तोंडामध्ये कुणी जर शेण कोंबला असेल भीतीपोटी आणि ते आता उघळत असेल ते तुम्ही काय करणार? शिवसेना प्रमुखांना जाऊन 1 दशक लोटतात, शिवसेना प्रमुखांना 100 वर्ष आता होत आहेत आणि अशा प्रकारची वक्तव्य करणं हा ज्या शिवसेनेला तुम्हाला आम्हाला मोठं केलं, मी म्हणत नाही तुम्हाला आम्हाला मोठं केलं ज्या बाळासाहेब ठाकरेंनी, त्यांच्याशी बेमाने अशा प्रकारचं वक्तव्य करणं। तर शिवसेना नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यामध्ये बाळासाहेबांसंदर्भामध्ये केलेल्या विधानाचा भास्कर जाधवांनी चांगलाच समाचार घेतलाय। कुवत नसलेल्या माणसांकडून टीका सुरू आहे असं म्हणत भास्कर जाधवांनी कदमांचा समाचार घेतला। यावेळी जाधवांनी बारदार कदम असं म्हणत कदमांवर निशाणा साधला, तर अनेक लोक चौकशी लागली म्हणून पक्षांतर करत आहेत असं देखील भास्कर जाधव म्हणाले। रामदास कदम ह्याला मी छमछमदास बामदास कदम म्हणतो। रामदास कदमच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे, कारण इतके वर्ष बाया नाचवून सावली बारमध्ये म्हणतात ती करून ज्यांनी पैसे कमवले त्याचा बार बंद झाल्यामुळं त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे। रामदास कदमांसारखा मूर्ख माणूस हा महाराष्ट्रामध्ये नाही। रामदास कदम हा प्रश्न विचारतो की मराठी माणसाकरता पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काय केलं? अरे रामदास कदम, 2009 साली तू माझ्या विरोधात निवडणुकीमध्ये पराभूत झालास आणि त्यानंतर
उद्धव साहेबांनी तुला विधान परिषदेचा आमदार केला, तो सुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांमधून तुला आमदार केला. 2 वेळेला तू मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांमधून आमदार झालास. तू मुंबईकरता काय केलंस हे सांगितलं पाहिजे. रामदास कदम हे ज्या शिंदे सेनेचे नेते आहेत, आज हा पक्ष स्थापन होऊन जवळजवळ 3 वर्ष झाली. मला एक असं उदाहरण सांगा की ह्या रामदास कदमला महाराष्ट्रामध्ये कुणीतरी कुठेतरी एखादं भाषण द्यायला, एखादे विचार मांडायला कुणीतरी नेता म्हणून बोलवलंय का? आणि म्हणून अशा मेळाव्यांमधून भुंकल्याशिवाय रामदास कदमांसारख्या श्वानांना कोणी किंमत देत नाही. जे या पक्षातून त्या पक्षात गेले त्यांच्यावर कुठली ना कुठली तरी कारवाई सुरू आहे, त्यांच्यावर कुठली ना कुठली तरी चौकशी सुरू आहे. आणि म्हणून मोठं वॉशिंग मशीन भाजपचं आहे आणि भाजपच्या बाजूला एकनाथ शिंदे गेलेले असल्यामुळे त्यांनी सुद्धा अमित शहा साहेबांना सकाळ संध्याकाळ भेटून छोटं वॉशिंग मशीन आणलेलं असावं. आणि म्हणून त्या वॉशिंग मशीनमध्ये जाऊन हे सगळे स्वतःला स्वच्छ करून घेत आहेत. परंतु ह्या सगळ्यांची कुठूनही सुटका नाही. तर दसरा मेळाव्याच्या माध्यमातून एकनाथ शिंदेंनी केलेल्या टीकेला संजय राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ठाकरेंमध्ये दानत होती म्हणून रिक्षावाले मंत्री आणि आमदार झाले, आमच्या आग्रहामुळे मंत्री झालात असं म्हणत राऊतांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलाय. तर उद्धव ठाकरेंनी तुम्हाला मंत्री केलं, मग ते कटप्रमुख कसे असा सवाल देखील राऊतांनी उपस्थित केलाय. त्याचबरोबर मराठी माणसाला हद्दपार करण्याचा विडा शहांनी उचललाय असं म्हणत राऊतांनी शहांचा देखील समाचार घेतला. पहा की एकनाथ शिंदे म्हणजे बॅरिस्टर राम मनोहर लोहिया नाहीत किंवा बॅरिस्टर नागपई नाहीत. एकनाथ शिंदे हे अमित शहांच्या बेनामी कंपनीचे इकडले ब्युरो चीफ आहेत. मूळ कंपनी जी आहे अमित शहांची, त्या बेनामी कंपनीचे एकनाथ शिंदे हे त्यांनी शिवसेना नावाने जी कंपनी काढली आहे ती बोगस आहे. उद्या जेव्हा सरकार जाईल या बेनामी कंपनीचं, तेव्हा या सगळ्या चौकशा होत. मराठी माणूस शिवसेनेमुळे हद्दपार झाला, ठाकरेंमुळे हद्दपार झाला. खरं म्हणजे अशा प्रकारचं एखाद्यानं जर वक्तव्य केलं असेल तर त्याने आधी स्वतःला आरशात उभं राहून पाहायला पाहिजे. शिवसेनेमुळे जे तुमच्या बरोबरचे आमदार आहेत पळून गेले, त्यांची किंमत 50-50, 100-100 कोटी झाली मराठी माणसांची त्या. आणि सुरतला कोण पळून गेलं, मुंबईतून गुवाहाटीला कोण पळून गेला तुम्ही, हे पळपुटे आहेत. मुंबईतला मराठी माणूस हद्दपार करण्याचा विडा ज्या अमित शहाने उचललेला आहे आणि मुंबईत गौतम अडाणी सारख्या उद्योगपतींना विकण्याचा चंग ज्या अमित शहा आणि त्यांच्या लोकांनी बांधलेला आहे, त्या अमित शहाच्या कंपनीचे एकनाथ शिंदे हे जोडेपुशे आहेत. शब्द मी खूप काळजीपूर्वक वापरतो, जोडेपुशे. अमित शहानी ज्या प्रकारचं राजकारण मुंबईत सुरू केलेलं आहे, मुंबई मराठी माणसापासून तोडण्याचं, त्याचा निषेध करण्याची हिंमत एकनाथ शिंदेमध्ये आहे का? नसेल तर त्यांनी मराठी माणसाविषयी बोलू नये. तुमच्यासारखा एक रिक्षावाला, तुम्ही म्हणता ना मी रिक्षावाला, तुमच्यासारखा रिक्षावाला आज 5 लाख कोटीचा मालक झाला. तुमच्यासारखा एक रिक्षावाला एका वेळेला 50-50 कोटी रुपये उधळतो निवडणुकींवर, 100 कोटी उधळतो. हे उद्धव ठाकरेंमुळे शक्य आहे ना तुम्हाला? ना तुम्ही कोण होतात याचं आत्मचिंतन त्यांनी केलं पाहिजे. सन्माननीय आनंद दिघे जे आहेत, धर्मवीर आनंद दिघे, त्यांचं एक मेमोरियल आहे, तिथे बसावं त्यांनी, शांतपणे दिवसभर बसावं, आत्मचिंतन करावं आणि मी काय होतो आणि मी आज कोणामुळे असा आहे या पदावर याचा विचार करावा. उद्धव ठाकरेंमध्ये दानत होती म्हणून रिक्षावाले मंत्री झाले, आमदार झाले. ही दानत होती म्हणून त्यांचा कधीही प्रॅक्टिस न केलेला मुलगा खासदार झाला, हाडवैद्य 2दा.
सर्टिफिकेट बघा त्यांचं, म्हणजे मोदी मागे पडतील. तर हे सगळे उद्धव ठाकरे यांची जी दानत बरं का आणि नियत ह्याच्यामुळे शक्य झालं. तर आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठीच असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मनसे सोबतच्या युतीबाबत मोठं वक्तव्य केलंय. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या दसरा मेळाव्यामध्ये राज ठाकरे येणार का, ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीची घोषणा होणार का, या आणि अशा विविध चर्चा या दसरा मेळाव्यापूर्वी सुरू झाल्या होत्या. पण राज ठाकरे शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याला आले नाहीत. मात्र याच वेळी आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठीच असं वक्तव्य करून उद्धव ठाकरेंनी मनसेसोबतच्या युतीबाबत सकारात्मक संदेश दिलाय आणि त्यामुळेच राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली आहे. काही जणांची अपेक्षा आहे की उद्धव ठाकरे पुढचा कार्यक्रम काय देणार. आणि आता कोण बोललं रे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? अरे मग 5 जुलैला काय केलं होतं आम्ही, आणि तेव्हा मी बोललेलो आहे आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी. जिथे माझ्या मातृभाषेचा घात होत असेल तिथे मी मराठी माणसामध्ये फूट पडू देणार नाही. आहे ना, आमच्या भावना आहेतच ना. राज ठाकरे यांच्याविषयीच्या आमच्या भावना, आमच्या संवेदना या अत्यंत महत्वाच्या आहेत. जरी मधल्या काही काळामध्ये आमचे राजकीय मार्ग वेगळे झाले असले तरी एकमेकांविषयी प्रेम, आस्था, मैत्री, नातं हे आम्ही कायम जिव्हाळा ठेवला. म्हणून तर आम्ही इतक्या पटकन जवळ येऊ शकलो, एकत्र बसू शकलो, एकत्र चर्चा करू शकतोय. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकमेकांविषयी जाहीरपणे बोलू शकतात. नक्कीच मी काल म्हणालेलो. आता तुम्ही विचारता युतीची घोषणा कधी करणार किंवा का केली नाही, हा तुमचा प्रश्न पुढले काही दिवस सतत विचारला जाईल. मग काल उद्धव साहेबांनी नक्की काय सांगितलं आपल्याला, तुम्ही त्याचा अभ्यास केला पाहिजे. दोन्ही बाजूंनी